लोक दरबार शिवसेना और भारतीय जनता पार्टी की रस्साकशी दोनों में जनता को लुभाने की लगी होड़। आपको बता दें कि शिवसेना के प्रताप सरनाईक मंत्री 9 अप्रैल को लोक दरबार को संबोधित करेंगे। पालघर राज्य में सत्तारूढ़ दलों के बीच रस्साकशी चल रही है और नागरिकों की समस्याओं को हल करने के लिए भी ऐसी ही रस्साकशी चल रही है। पालघर के पालक मंत्री गणेश नाइक द्वारा 2 बार जनता दरबार लगाने के बाद 9 अप्रैल को शिवसेना शिंदे के संचार मंत्री प्रताप सरनाईक द्वारा लोक दरबार का आयोजन किया गया है। 1999 से 2024 के बीच विधायक के रूप में अपने कार्यकाल के दौरान तत्कालीन पालक मंत्री रविंद्र चव्हाण ने विधानसभा सदस्यों के कार्यकाल के अंत में पालघर में जनता दरबार का आयोजन किया था। हालांकि चुनाव के बाद रविंद्र चव्हाण के मंत्री पद से दूर रहने के कारण गणेश नाइक को पालघर का संरक्षक मंत्री नियुक्त किया गया। इसलिए रविंद्र चव्हाण के कार्यकाल के दौरान आयोजित जनता दरबार में उठाए गए मुद्दों पर विस्तार से कार्रवाई करना संभव नहीं था। पालक मंत्री गणेश नाइक ने 28 मार्च को आयोजित जनता दरबार में मार्गदर्शन देते हुए दावा किया कि 20 फरवरी 2025 को आयोजित पहले जनता दरबार में प्राप्त 842 शिकायतों में से 722 शिकायतों का समाधान किया गया है। उनके द्वारा आयोजित दूसरे जनता दरबार में 933 शिकायती आवेदन दायर किए गए। हालांकि व्यस्त कार्यक्रम के कारण इनमें से केवल 400 से 65 आवेदनों पर ही भौतिक रूप से विचार किया जा सका या उनकी सुनवाई की जा सकी। येणाऱ्या बुधवारी म्हणजे 9 तारखेला पालघर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सुटावेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शासनाला जनतेपर्यंत नेलं, त्याच माध्यमातून आता जे आपलं गतिमान सरकार काम करतंय त्या महायुती सरकारचे जे सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी आणि पालघर जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राचे मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे या लोक दरबाराच्या माध्यमातून पालघरतील जनतेचे प्रश्न सुटावेत याकरता हा लोक दरबार जिल्हा नियोजन सभागृहामध्ये बुधवारी ठेवण्यात आलेला आहे। काय आव्हान असेल नागरिकांना? नाही, आव्हान आमचं हेच आहे की बघा, महाराष्ट्राच्या लोकाभिमुख नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब हे रोज जनतेकरता तत्पर असतात। जिकडे ते उभे असतात तिकडे दरबार भरतो, परंतु तरीही या पालघर जिल्ह्यातील सर्व पट्ट्यातील लोकांना जनतेच्या शासनाच्या माध्यमातून जे काही दिरंगाई होते किंवा त्यांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आज प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधला जाणार आहे। आणि या लोक दरबारातून ज्या पद्धतीने लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तोपर्यंत लोकांचे असलेले प्रश्न या लोक दरबाराच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आदरणीय प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून हा केला जाणार आहे। ठाण्यात जनता दरबार गणेश नाईक यांनी घेतल्यानंतर जनता दरबाराचा वाद जो आहे तो बिघडला होता। कुठेतरी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे असं म्हटलं जात होतं। आता या लोक दरबारानंतर शिवसेनेला नेमकं काय दाखवून द्यायचंय किंवा हा वाद आहे का अंतर्गत? आम्हाला काहीच दाखवून द्यायचं मिळत नाही। शिवसेना कधीच कोणाला काय दाखवण्याकरता कधीच कुठलं काम करत नाही। आदरणीय नाईक साहेबांनी सुद्धा पण स्पष्ट केलेलं आहे की अशी जनता दरबार किंवा आमचं लोक दरबार आहे भरवले गेले पाहिजेत। शेवटी शासन एकत्रितपणे काम करतं, परंतु नाईक साहेबांनी आदरणीय नाईक साहेबांनी ठाण्यामध्ये दरबार घेतलेच, परंतु त्याला हे कुठेतरी कॉपी पेस्ट नाहीये। आम्ही नेहमीच लोकांशी भेटत असतो। तुम्ही बघत असाल गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे मंत्री महोदय पालघरमध्ये येऊन जनतेच्या प्रश्नाला हात घालतायत। त्याच पद्धतीने आता जनतेचे प्रश्न शासनापर्यंत यावेत हा दृष्टिकोन त्यामागचा आहे आणि सर्व महायुती सरकार एकत्रितपणे काम करते आणि या माध्यमातून शिंदे साहेबांचं जी काम करण्याची पद्धत आहे ही पालघरमध्ये जनतेला माहिती आहे। पालघरमध्ये जनतेने शिंदे साहेबांना नेहमी भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि प्रताप सरनाईक हे अगदी तळागाळातून आलेलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील प्रश्न हे सोडवले जातील हा आमचा ठाम विश्वास आहे आणि हाच या लोक दरबाराचा मुख्य उद्देश आहे।